नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये मी दिलीप माघाडे प्रथमतः आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आज जिंतूर तहसील कार्यालयासमोर 4 दिवसापासून या ठिकाणी इर्शाद भाई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. एकूण त्यांना 4 दिवस झालेत, तरी पण या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोणतं या ठिकाणी लक्ष या ठिकाणी द्यायला तयार नाही. आणि या 4 दिवसामध्ये त्यांची तब्येत या ठिकाणी फार कमकुवत झाली असून त्यांच्या बरं वाईट काही झाल्यास सदरील हे प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहणार आहे. या ठिकाणी आपण त्यांची या ठिकाणी जे काही मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने मागण्या आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. जिंतूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि आमरण उपोषणाचा आज 4था दिवस आहे. जिंतूर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेले तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळावर कार्यरत असलेले मंडळ अधिकारी, सज्जावर कार्यरत असलेले तलाठी, तसेच कार्यालयामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी हे वेळेवर येत नाहीत, सज्जावर येत नाहीत, मंडळावर येत नाहीत, बाहेरगावून ये जा करतात, मुख्यालयीन राहत नाहीत. याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर जिंतूरमध्ये जे काही तहसील आहे त्या तहसीलमध्ये जे काही जनमाहिती अधिकारी आहेत त्या जनमाहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत माहिती विचारली तर ते जनमाहिती अधिकारी माहिती देत नाहीत. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. त्या एक मागणी त्याच्यामध्ये आहे की येलदरी सिद्धेश्वर धरणातून कालवा काढण्यात यावा. गेल्या अनेक वर्षापासून 2011 पासून मी सतत त्या मागणीचं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शासन म्हणते आम्ही त्या ठिकाणी कालवा काढणार आहोत, परंतु अद्यापर्यंत कुठली मोजमाप नाही, त्या ठिकाणी सर्वे नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी कालवा काढण्यात यावा. त्याचबरोबर करपरा दुधना नदी आहे त्या नदीचं सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण करण्यात यावं. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील कोक ते कवडगाव रस्ता, तसेच जिंतूर तालुक्यामधील प्रत्येक गावाचा रस्त्याची चाळण झालेली आहे. अक्षरशः येलदरीपासून जिंतूरला यायचं असेल तर 2 तास लागतात, पिंपरीपासून बोरीला यायचं असेल तर अर्धा तास लागतो. अशा विविध मागण्या आहेत. त्याचबरोबर जिंतूर तहसील कार्यालयामध्ये शेतकरी शेतमजूर येतात, त्यांचे कुठलीच काम होत नाहीत. या मागण्यांकरिता या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे. प्रशासनाकडून कुठल्याच पत्रव्यवहाराची किंवा मला साधं बोलण्याकरिता देखील या ठिकाणी कोणी आलेलं नाही. अपेक्षा होती की राज्य सरकार माझ्या आमरण उपोषणाची दखल घेईल, सरकारमधील मंत्री या ठिकाणी माझ्या उपोषणाची दखल घेतील, शासन स्तरावर जिल्हाधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील, हे माझ्याकडे येतील, आम्हाला विचारपूस करतील अपेक्षा होती. परंतु अद्यापर्यंत कुठलाच अधिकारी या ठिकाणी फिरकला देखील नाही. या ठिकाणी मला विचारलं सुद्धा नाही की आमरण उपोषण का करतायत, आमरण उपोषणामध्ये तुमच्या काय मागण्या आहेत. अशा प्रकारच्या माझ्या मागण्या आहेत. ह्या मागण्याकरिता आम्ही उपोषणाला बसलेलो. आतापर्यंत कोणताच प्रशासकीय अधिकारी आपल्याकडं दखल घेण्यासाठी आलेला नाही का? अद्यापर्यंत समजा आता तहसीलदाराच्या विरुद्ध कारवाई करा म्हणतोय आम्ही, नायब तहसीलदाराच्या विरुद्ध कारवाई करा म्हणतोय आम्ही, आणि ते पाठवतायत आमच्याकडं शिपाई, नायब तहसीलदार, आणि ज्यांच्या विरुद्ध कारवाई करा म्हणतोय त्याचा काहीच पत्रव्यवहार होत नाही, त्याचं काही लेखी स्वरूपात मला दिल्या जात नाही. ज्यांच्या विरुद्ध कारवाई करा म्हणतोय तेच आज कार्यालयामध्ये गैरहजर आहेत. अशा प्रकारचे माझी मागणी. सदरील 4 दिवस झालेले आहेत. या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक इर्शाद भाई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. सध्या आपल्या तालुक्याला पालकमंत्री पद आहे आणि पालकमंत्री पद असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील एक सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. या ठिकाणी उपोषणकर्त्याची अशी मागणी होती की आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्वसामान्यांसाठी आहेत, सर्व जनतेसाठी आहेत, तरी या उपोषणाची या ठिकाणी पालकमंत्री यांनी दखल घ्यावी अशी या ठिकाणी उपोषणकर्त्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. या ठिकाणी या उपोषणकर्त्याची दिवसेंदिवस तब्येत बिघडत आहे. सदरील या उपोषणकर्त्याची प्रशासन व पालकमंत्री दखल घेतील की नाही या ठिकाणी हे बघणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूजचं मी दिलीप माघाडे, जिंतूर.